Hello students, how are you all? We started electric field section of the topic electrostatics. In last lecture, we learned about what is electric field, its direction, unit, dimension and some more concepts related to the electric field. Now this is fifth lecture on this topic, and in this lecture we will see how this electric field is represented in pictorial form of electric field, and then we will discuss about distribution of charges, means how the charges are distributed over the conductor and charge density. आजच्या लेक्चर मध्ये आपण ज्या कन्सेप्ट स्टडी करणार आहोत त्यामध्ये इलेक्ट्रिक फील्डला पिक्चोरियल फॉर्म मध्ये कसं रिप्रेझेंट करायचं याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत, आणि त्यानंतर एखाद्या कंडक्टिंग किंवा नॉन कंडक्टिंग बॉडीला जर चार्ज केलं तर त्याच्यावरती ते चार्जेस कसे डिस्ट्रीब्यूट होतात आणि मग त्या चार्जची डेन्सिटी काय, आणि त्या डेन्सिटीचे परत 3 डिफरंट टाइप्स आहेत: लिनियर चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. हा सगळा पार्ट आपण आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. तर सुरुवात करतोय आपण how the electric field is represented in pictorial form. इलेक्ट्रिक फील्डचे आपण जे कन्सेप्ट स्टडी केली होती त्यामध्ये आपण असं सांगितलं होतं, सपोज वी हॅव ए पॉझिटिव्ह चार्ज Q. एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, कॅपिटल Q म्हटलं आपण. देयर इज अन इलेक्ट्रिक फील्ड इन द सराउंडिंग स्पेस ऑफ दिस चार्ज. या चार्जच्या सराउंडिंग स्पेस मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे असं म्हटलंय आपण. पण ती कशी दाखवायची? इलेक्ट्रिक फील्ड इज इनव्हिजिबल, दिसत तर नाही आपल्याला, पण आहे इथं, ती जाणवते, आपण फील करू शकतोय. मग ती कशाने तरी दाखवली पाहिजे. मग आपण इमॅजिनरी त्या फील्डला दाखवण्यासाठी काही सिम्बॉल्स यूज करणार आहे. म्हणजे ती इथली तयार झालेली इलेक्ट्रिक फील्ड ह्या चार्जची कशी रिप्रेझेंट करायची पिक्चोरियल फॉर्म मध्ये. सो आपण इथं आता मी असं म्हणतो आपण की या फील्ड, या चार्जच्या सराउंडिंग स्पेस मध्ये एक असा एरिया आहे ज्या एरियामध्ये ह्या चार्जची काय असते, एक इलेक्ट्रिक फील्ड असते. असं आतापर्यंत थोडं जनरली माहिती आहे आपल्याला. नाउ सपोज आय प्लेस हियर वन मोर चार्ज, याला आपण टेस्ट चार्ज असंही म्हणतो, स्मॉल क्यू चार्ज, इन द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ दिस चार्ज. या चार्जच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये हा एक टेस्ट चार्ज प्लेस केला, स्मॉल क्यू, आणि मग या टेस्ट चार्ज वरती ह्या चार्जची जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती इलेक्ट्रिक फील्ड काय अप्लाय करते, फोर्स अप्लाय करते या डायरेक्शननं. आपण हे लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. सो दिस चार्ज एक्सपिरियन्सेस ए फोर्स इन दिस डायरेक्शन, आणि याच्यावरूनच आपण सांगितलं होतं द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट दिस पॉइंट इज सेम ॲज दॅट डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. ह्या चार्जने एक्सपिरियन्स केलेल्या फोर्सची जी डायरेक्शन असते तीच डायरेक्शन असते इथं असलेल्या इलेक्ट्रिक फील्डची. मग आपण त्यासाठी एक असा ॲरो ड्रॉ केला होता, अँड दिस ॲरो रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. मग मी इथून या चार्जला काय केलं, रिमूव्ह केलं. नाउ दिस ॲरो रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ह्या ॲरोवरून काय कळतंय आपल्याला की या अशी इकडं काय आहे, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे. इथं एखादा चार्ज प्लेस केला असता तर त्या चार्जवरती इकडं या डायरेक्शननं फोर्स अप्लाय केला असता. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे ह्या पॉझिटिव्ह चार्जमुळं जी इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस होते त्याची डायरेक्शन आपण अशी रिप्रेझेंट केली होती, आणि त्यासाठी आपण हे ॲरोज यूज केलेत. ह्या ॲरोजवरून काय कळतंय आपल्याला, दिस ॲरोज रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड. इथं तयार झालेल्या इलेक्ट्रिक फील्डची ही डायरेक्शन आहे. नाउ हियर, सी हियर, हे जे ॲरोज आहेत हे ॲरो काय रिप्रेझेंट करतायत, दिस ॲरोज रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे हे इलेक्ट्रिक फील्डचे ॲरोज आहेत. हे कशाचे ॲरोज आहेत असं म्हटलं आपण, इलेक्ट्रिक फील्डचे ॲरोज आहेत. यांना आपण नाव देणार आहे इथं लाईन्स. या सगळ्या ॲरोजना मी काय म्हटलं, लाईन्स. कशाच्या लाईन्स, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. हे ॲरो म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच आहे ना आता, आणि या लाईन्स आहेत. आणि कशाच्या लाईन्स, इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स, जे मी इथं लिहिलंय इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. मग काय एक वेगळं आहे का हे जे ॲरोज आहेत, दिस ॲरोज आर नथिंग बट दी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. ह्या ॲरोजनाच आपण काय म्हणणार आहे, इलेक्ट्रिक फील्डच्या काय आहेत, त्या लाईन्स आहेत. सो इफ वी प्लेस हियर ए चार्ज, एक चार्ज प्लेस केला तर ही इलेक्ट्रिक फील्ड त्याच्यावरती काय अप्लाय करते, फोर्स. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये कोण, these lines applies the force on this charge. या इलेक्ट्रिक फील्डच्या ज्या लाईन्स आहेत, ही लाईन म्हणजे फील्ड, लाईन म्हणजे फील्डच आहे, इलेक्ट्रिक फील्डची लाईन आहे. these lines applies the force on this charge and that's why we call such lines as lines of force. यांना लाईन्स ऑफ फोर्स का वर्ड यूज केलाय मग,
कारण ही इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि ती फोर्स अप्लाय करते. इलेक्ट्रिक फील्ड आपण इथं कशाने रिप्रेझेंट केले, या लाईन्सना. So these are the lines of electric field lines, and such lines applies the force on charge, and that's why we call such lines as electric lines of force. यांना कसल्या लाईन्स म्हटले आपण, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. आणि मग आपण इथं या टाइप मध्ये ही इलेक्ट्रिक फील्ड इथं पिक्चोरियल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केले. मग मी हा सराउंडिंगचा पार्ट इरेज करतो. नाउ सी व्हॉट आर दीज एरोज. या एरोजना आता काय म्हणणार तुम्ही. नाउ दीज एरोज आर नोन ॲज इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. ह्या एरोजलाच काय म्हणतोय आपण, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. म्हणजे हे इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स आहेत आणि ह्या लाईन्स दुसऱ्या एखाद्या चार्जवरती इथं कुठेही प्लेस करा, ही लाईन काय अप्लाय करते, फोर्स. अँड वी कॉल सच लाईन्स ॲज लाईन्स ऑफ फोर्स. यांना आपण इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स म्हणतो, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स. आणि मग या लाईन्स आहेत फॉर पॉझिटिव्ह चार्ज. अशा लाईन्स फक्त पॉझिटिव्ह चार्ज साठीच असणार आहेत, दुसऱ्या कशासाठी असतील का. जर हा चार्ज जर निगेटिव्ह असता तर, इफ दिस चार्ज इज निगेटिव्ह देन व्हॉट विल वी डू. काय करावं लागेल इथं, इफ दिस चार्ज इज निगेटिव्ह देन द डायरेक्शन ऑफ दिस लाईन्स विल बी इनवर्ट. म्हणजे आपल्याला एखाद्या निगेटिव्ह चार्जची इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट करायची असेल तर आपण याच लाईन्सला काय करतो, इनवर्ड डायरेक्शननं रिप्रेझेंट करतो. बिकॉज फॉर निगेटिव्ह चार्ज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इनवर्ड, अँड लाईक दिस वी रिप्रेझेंट द इलेक्ट्रिक फील्ड इन पिक्चोरियल फॉर्म. म्हणजे एवढ्या सिंपल फॉर्म मध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड काय करतो, रिप्रेझेंट करतो. नाउ दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ ए सिंगल निगेटिव्ह चार्ज. एका सिंगल निगेटिव्ह चार्जची ही काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे. आणि एखाद्या सिंगल पॉझिटिव्ह चार्जची असेल तर मगाशी ड्रॉ केल्यासारखं आउटवर्ड डायरेक्शननं काय तयार होते, इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. आणि पिक्चोरियल फॉर्म मध्ये दाखवण्यासाठी आपण हे एरोज यूज करतोय. इलेक्ट्रिक फील्डचा पिक्चोरियल फॉर्म, त्यासाठी काय यूज केले, हे एरोज. अँड वी कॉल सच एरोज ॲज इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ऑर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. आता हे झालं फॉर सिंगल चार्ज. अँड दीज लाईन्स आर स्ट्रेट. इथं दिसत आहेत तुम्हाला, ह्या लाईन्स कशा आहेत, सगळ्या स्ट्रेट आहेत. पण ह्या स्ट्रेटच असतात की वेगळ्या शेपमध्येही असू शकतात. तर आपण त्यासाठी सपोज इथं आपला आणखी एक चार्ज कन्सिडर केला. सपोज दिस इज वन मोर चार्ज अँड इट इज ए पॉझिटिव्ह. आणखी एक पॉझिटिव्ह चार्ज केला. नाउ फॉर दिस पॉझिटिव्ह चार्ज, या पॉझिटिव्ह चार्जची इलेक्ट्रिक ह्याच्या सराउंडिंग स्पेसमध्ये आहे आणि मला ती पिक्चोरियल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायची. देन हाऊ दिस इलेक्ट्रिक फील्ड इज रिप्रेझेंटेड, वी यूज दीज लाईन्स. एरोज यूज करतो आपण इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट करायचे असेल तर. अँड वी नो फॉर पॉझिटिव्ह चार्ज द डायरेक्शन ऑफ दीज लाईन्स आर आउटवर्ड. या लाईन्सची डायरेक्शन कशी असते, पॉझिटिव्ह चार्जसाठी आउटवर्ड असते. नाउ सपोज बोथ दी चार्जेस आर प्रेझेंट. नाउ दोन्ही चार्जेस आता एका वेळी आहेत. सपोज दिस इज ए पेअर ऑफ अनलाइक चार्ज. एका अनलाइक चार्जची ही पेअर इथं कन्सिडर केली आपण. नाउ हियर देर इज अट्रॅक्शन बिटवीन दीज टू चार्जेस. पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय होतं, अट्रॅक्शन. आणि हे लांबूनच अट्रॅक्ट करताना एकमेकांना कॉन्टॅक्ट मध्ये आणावं लागतं. हे काही डिस्टन्स वरूनच एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात. व्हाय, बिकॉज द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ वन चार्ज अट्रॅक्ट्स द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ अदर चार्ज. एकाची इलेक्ट्रिक फील्ड दुसऱ्याच्या फील्डला काय करते, अट्रॅक्ट करते. म्हणजे काय, तर इथं इलेक्ट्रिक फील्ड आपण रिप्रेझेंट कशाने केले, ह्या लाईन्सचा यूज करून. दिस इज द लाईन्स इलेक्ट्रिक फील्ड लाईन ऑफ निगेटिव्ह चार्ज. This is the electric field line of positive charge, and now the electric field of this negative charge attracts the electric field of positive charge. लांबून म्हणजे फील्ड अट्रॅक्ट करत असतात, त्यामुळे या लाईन्स एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात. म्हणजे ते आता या लाईनला यानं काय केलं, अट्रॅक्ट केलं, याला यानं अट्रॅक्ट केलं, त्यामुळे ह्या स्ट्रेट राहत नाहीत. नाउ दिस लाईन्स लुक्स लाईक ए कर्व्ड लाईन्स. या लाईन्स आता स्ट्रेटच्या ऐवजी कशा दिसतात, कर्व. याही दोन लाईन्स एकमेकांना अट्रॅक्ट करतील आणि या लाईन्स स्ट्रेटच्या ऐवजी कशा होतात, आता कर्व होतात. या दोन लाईन्स अट्रॅक्ट करतील आणि मग या लाईन्स कर्व फॉर्म मध्ये येतात. अँड लाईक दिस द इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स फॉर्म्स. या फॉर्म मध्ये अशा या काय असतात, इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स तयार होतात, जे मी इथं या डायग्राम मध्ये ऑलरेडी रिप्रेझेंट केलेलं आहे. या लाईन्स सगळ्याच लाईन्स अशा कर्व फॉर्म मध्ये येतात बिकॉज देर इज ए अट्रॅक्शन बिटवीन दीज टू चार्जेस. आणि मग या लाईन्स अशा या फॉर्म मध्ये तयार झाल्या. आता इथं स्ट्रेट लाईन्स आहेत का, इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स आता कर्व फॉर्म मध्ये आलेत.
कशा फॉर्म मध्ये, कर्व फॉर्म मध्ये आले. आणि मग या कर्व लाईन्सला सुद्धा आपण काय म्हणणार आहे, दीज आर ऑल्सो द इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. ऍक्च्युअल मध्ये याच लाईन्सना आपण काय म्हणतो, दीज आर द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. या इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स आहे. अँड दिस इज द पिक्चरियल फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए पेअर ऑफ अनलाईक चार्ज. एखाद्या अनलाईक चार्जच्या पेअरमुळे असणारी जी इलेक्ट्रिक फील्ड असते ती या फॉर्म मध्ये क्रिएट होते, ज्याला मी इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. हे पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्जची एक पेअर आहे आणि या पेअरमुळे जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होते ती या फॉर्म मध्ये आपण रिप्रेझेंट करतो, पिक्चरियल फॉर्म मध्ये. फिजिबल तर काहीच नाही, पण ती अशी असते इलेक्ट्रिक फील्ड, अशी तयार होते, ज्यांना आपण या लाईन्सच्या फॉर्म मध्ये काय केलंय, रिप्रेझेंट केलेलं आहे. मग इथं लाईन्स कशा आहेत, आता कर्व लाईन्स आहेत. आणि मग या कर्व लाईन्सना आपण म्हणतो इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. मग याच्याशी एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, ती मी आता सांगतो तुम्हाला, की लाईन्स जर स्ट्रेट नसतील तर काय करायचं. स्ट्रेट नसतील तर एक प्रॉब्लेम येतो आपल्याला. इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन स्ट्रेट नसतील तर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन स्पेसिफाय करण्यामध्ये, रिप्रेझेंट करण्यामध्ये आपल्याला एक प्रॉब्लेम येतो. तो प्रॉब्लेम असा, सपोज इलेक्ट्रिक फील्डची लाईन स्ट्रेट असेल, एखाद्या सिंगल चार्जला स्ट्रेट असते ती, आणि मी इथे एक पॉइंट कन्सिडर केला ए पॉइंट, आणि मी विचारलं व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉइंट ए. या ए पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी आहे विचारलं, देन वी कॅन से दॅट दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉइंट ए. सांगू शकतोय बिकॉज द लाईन्स आर स्ट्रेट, बट फॉर ए पेअर द लाईन्स आर कर्व्ड लाईन्स. एखाद्या पेअरसाठी ह्या लाईन्स कशा आहेत, कर्व्ड लाईन्स आहेत, या डायरेक्शनना अशा आहेत या. दिस इज द डायरेक्शन ऑफ कर्व्ड लाईन्स. आता ह्या लाईन्स आहेत. आता नाव हिअर आय कन्सिडर ए पॉइंट, ए पॉइंट, दिस इज अवर बी पॉइंट. दोन पॉइंट्स कन्सिडर केलेत मी इथं. नाव हिअर व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉइंट ए. ए पॉइंटला आता इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असेल. हिअर द लाईन्स आर नॉट स्ट्रेट. मग अशा वेळी काय करणार तुम्ही, इथं लाईन्स तर स्ट्रेट नाही आहेत. And if the lines are not straight, then how will we specify the direction of electric field. इथं तुम्ही कशी दाखवणार इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय आहे, ते कसं रिप्रेझेंट करणार. यासाठी आपण काय करणार आहोत, सो वी ड्रॉ हिअर ए टँजेंट पासिंग थ्रू दॅट पॉइंट. या पॉइंट मधून पास होणारा आपण इथं काय ड्रॉ केला, एक टँजेंट. and now this tangent represents the direction of electric field at that point. या ए पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय आहे म्हटलं की लगेच काय ड्रॉ करायचं, त्या पॉइंट मधून जाणारा या कर्वला टँजेंट ड्रॉ करा. अँड दॅट टँजेंट रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ दॅट इलेक्ट्रिक फील्ड. या कर्वला ड्रॉ केलेला टँजेंट म्हणजेच त्या इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असते या दिलेल्या पॉइंटला. देन व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉइंट बी. बी पॉइंटला डायरेक्शन कशी असेल मग इलेक्ट्रिक फील्डची. नाउ ड्रॉ हिअर ए टँजेंट अँड नाउ दिस टँजेंट रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉइंट बी. म्हणजे कर्व लाईन्स असतील आणि तुम्हाला त्या लाईन वरती एखादा पॉइंट दिला आणि तिथं इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय आहे असं विचारलं तर काय करायचं, त्या पॉइंट मधून जाणारा टँजेंट ड्रॉ करायचा. अँड दॅट टँजेंट रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉइंट. त्या पॉइंटला असलेली इलेक्ट्रिक फील्डची काय करते, डायरेक्शन. कधी लाईन्स कर्व्ड असतील तर, स्ट्रेट असेल तर प्रॉब्लेमच नाही. आणि इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स कर्व कधी असतात, if there are a system of charges, system of like charges, unlike charges, या फॉर्म मध्ये आपण याला काय करतो, रिप्रेझेंट करतो. आणि मग इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्सची टेक्स्टबुक मध्ये दिलेली डेफिनेशन कशी आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर दी कंटिन्युअस कर्व्स. इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स म्हणजे ऍक्च्युली काय असतात, त्यांनी म्हटलंय कर्व असतात. हे कर्व असतात असे, ऑन विच इफ वी ड्रॉ ए टँजेंट ॲट एनी पॉइंट. या लाईन्स वरती, या कर्व वरती आपण कुठल्याही पॉइंटला एखादा टँजेंट ड्रॉ केला तर दॅट टँजेंट गिव्हज अस द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉइंट. त्या पॉइंटला असलेली इलेक्ट्रिक फील्डची आपल्याला काय मिळते, डायरेक्शन मिळते. आणि मग या कर्वला आपण काय म्हणणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स और इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. कारण ह्या लाईन्स दुसऱ्या चार्जवरती फोर्स पण अप्लाय करतात, म्हणून तिथं फोर्स वर्ड केलाय. आणि या टाइप मध्ये आपण काय सांगतो, डायरेक्शन सांगतो. अँड दिस इज द पिक्चरियल फॉर्म ऑफ और पिक्चरियल रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड आपण या टाइप मध्ये काय करतोय, इथं रिप्रेझेंट करतोय. अनलाईक चार्जच्या पेअरसाठी, म्हणजे हे या टाइप मध्ये फील्ड असेल तर यांच्यामध्ये काय होतंय हे कळतंय आपल्याला, अट्रॅक्शन.
रिपल्शनचे डायग्राम मी दाखवले. इफ देअर इज ए पेअर ऑफ लाईक चार्जेस, याच्यासाठी एक रिप्रेझेंट मी एक एक्सप्लेन करतो पार्ट. सपोज वी हॅव ए पॉझिटिव्ह चार्ज अँड इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज इज इन आउटवर्ड डायरेक्शन. वी नो दिस. These are the electric field lines now, which is in outward direction. Suppose there is one more charge. This is also a positive charge. For positive charge, electric field lines are now outward. हाही पॉझिटिव्हच आहे आणि याच्याही इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स ज्या असणार आहे त्याच्या सराउंडिंग स्पेस मध्ये, these lines are also now outward. याही लाईन्स कशा आहेत आता आउटवर्ड. नाउ देयर इज ए पेअर ऑफ लाईक चार्ज. लाईक चार्जची पेअर आहे. Now here there is repulsion in between these two charges. म्हणजे एका चार्जची इलेक्ट्रिक फील्ड दुसऱ्या चार्जच्या फील्डला काय करते आता रिपेल करते. सो दिस लाईन्स अप्लाइज द फोर्स ऑन दी सेकंड लाईन. म्हणजे ही लाईन याला अट्रॅक्ट करते का, मगाशी अट्रॅक्ट केल्यामुळे या आतल्या साईडला काय झालं, बेंड झालं, अट्रॅक्शन झालं त्यांच्यामध्ये, म्हणून हे कर्व मिळाले. नाउ दिस लाईन्स रिपेल्स इच अदर. त्यामुळे या बेंड होतील, पण बेंड एकमेकांकडे होतील का. दीज लाईन्स आर बेंड्स इन अपोजिट डायरेक्शन. ह्या लाईन्स अशा इकडं काय झाल्या, बेंड्स झाल्या. इकडं बेंड्स काय झाल्या या, बिकॉज दे रिपेल्स इच अदर. ह्या लाईन्स एकमेकांना काय करतायत, रिपेल. आणि सगळ्याच लाईन्स एकमेकांना रिपेल केल्यामुळं या लाईन्स स्ट्रेट इथंही नाहीत, पण या लाईन्स अपोजिट डायरेक्शननं काय होतात, बेंड होतात. म्हणजे इथंही इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्सचे कर्व्स आहेत, इथंही कर्वच तयार होतात, स्ट्रेट नाहीत या लाईन्स, बट लाईक धिस. या फॉर्म मध्ये इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स इकडे अशा काय झाल्या, बेंड झाल्या आणि आपल्याला हे काय मिळाले, कर्व मिळाले. अँड नाउ दिस डायग्राम रिप्रेझेंट्स द रिपल्शन बिटवीन सिमिलर चार्जेस. सिमिलर चार्जेस मध्ये होणारं ही डायग्राम काय रिप्रेझेंट करते, रिपल्शन रिप्रेझेंट करते. अँड दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए पेअर ऑफ लाईक चार्जेस. दोन चार्जेस असतील तर त्यांच्यामध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस होते ती इलेक्ट्रिक फील्ड, ह्या लाईन्स तर कॅन्सलच होतील अपोजिट असल्यामुळे एक्झॅक्टली. आणि मग या फॉर्म मध्ये ह्या दोन चार्जच्या पेअरची इलेक्ट्रिक फील्ड तयार होते, इंड्यूस होते, जी मी इथं रिप्रेझेंट केले. म्हणजे दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए पेअर ऑफ लाईक चार्ज अँड दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए पेअर ऑफ अनलाईक चार्ज. हे त्या इलेक्ट्रिक फील्डचा पिक्चोरियल फॉर्म आहे. इलेक्ट्रिक फील्ड आपण या टाइप मध्ये काय करतो, रिप्रेझेंट करतो. आता ह्या दोन डायग्राम कशासाठी आहेत, दिस इज फॉर पेअर ऑफ अनलाईक चार्ज, दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स फॉर पेअर ऑफ लाईक चार्ज. आणि सिंगल चार्ज असतील तर काय, सिंगल चार्ज असेल तर लाईन्स आर स्ट्रेट लाईन्स. फॉर सिंगल पॉइंट चार्ज electric field lines are straight lines. For positive charge these lines are in outward direction. For negative charge, point charge, single charge, these lines are in inward direction. हे झालं इलेक्ट्रिक फील्डचा पिक्चोरियल फॉर्म. म्हणजे आता इथून पुढे इलेक्ट्रिक फील्ड इथं आहे असं म्हटलं तर नुसतं असं आहे म्हणायचं नाही, लाईन्स ड्रॉ करायच्या. सिंगल चार्ज दिला असेल तर कशा लाईन ड्रॉ करणार, मल्टिपल चार्जेस असतील तर कशा ड्रॉ करणार, त्यासाठी मी हा पिक्चोरियल फॉर्म सांगितलाय तुम्हाला. आता या लाईन्स ज्या ड्रॉ केल्यात आपण, या लाईन्सला काही प्रॉपर्टीज आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सो अवर नेक्स्ट पॉइंट इज नाव कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईन्स ऑफ फोर्स. या इलेक्ट्रिक फील्डच्या ज्या लाईन्स आहेत या लाईन्सच्या आपण काही कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करणार आहोत. त्याला भरपूर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्या खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहेत, ज्यांना आपल्याला नेक्स्ट यूज करायचे. नाउ हियर द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज अबाउट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, किंवा या लाईन्सची डायरेक्शन कशी असते. या लाईन्स बघा, पॉझिटिव्ह चार्जसाठी आउटवर्ड आहेत, निगेटिव्ह चार्जसाठी इनवर्ड आहेत. मग या स्टार्ट कुठून होतात लाईन्स, या लाईन स्टार्ट होतात फ्रॉम दी सरफेस ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रिक फील्डच्या ह्या लाईन स्टार्ट कुठून झाल्या, फ्रॉम दी सरफेस ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड्स ऑन दी सरफेस ऑफ निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्जच्या सरफेस वरती त्या काय होत आहेत, एंड होत आहेत या लाईन्स. कुठलीही लाईन बघा, ऑल दीज लाईन्स आर स्टार्ट्स फ्रॉम दी सरफेस ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड्स ऑन दी सरफेस ऑफ निगेटिव्ह चार्ज. याच टाइप मध्ये आपल्याला इथे या सगळ्या लाईन्स दिसतील. म्हणजे पहिली कॅरेक्टरिस्टिक मी सांगतो इथं, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ओरिजिनेट फ्रॉम, स्टार्ट होतात ओरिजिनेट फ्रॉम द सरफेस ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड टर्मिनेट किंवा एंड्स ऑन द सरफेस ऑफ निगेटिव्ह चार्ज.
आणि हे असे कंटिन्युअस कर्व असतात, मध्येच कुठेही ब्रेक होणार नाही लाईन कधी. इथून इथपर्यंत एक कंटिन्युअस काय तयार होतो, कर्व तयार होतो. सो द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स ओरिजिनेट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड्स ऑन द निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज वरती त्या काय होतात, एंड होतात. हा एक पार्ट लक्षात ठेवा. सो दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक. नाव सेकंड कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण सांगणार आहे त्या स्टार्ट होताना ऍक्च्युअल मध्ये कशा असतात. सपोज हा आपला स्पेरिकल कंडक्टर आहे, म्हणजे तो चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्जची फील्ड कशी असते, आउटवर्ड असते माहिती आहे. आता ही एक लाईन आहे, इथून या लाईन पॉझिटिव्ह चार्ज पासून लाईन काय होतात, स्टार्ट होतात, ओरिजिनेट होतात आणि एंड कुठे होतात, ऑन द सरफेस ऑफ निगेटिव्ह चार्ज. सो हियर when this line start होताना, this is the electric field line and these electric lines are always perpendicular to the surface of charge. या सरफेसला, चार्जच्या सरफेसला ह्या इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स ह्या नेहमी कशा असतात, परपेंडिक्युलर. म्हणजे ही इलेक्ट्रिक फील्डची लाईन जर आपण अशी दाखवली, नाव हियर हा कर्व सरफेस आहे ना, याला मी टँजेंट ड्रॉ केला आणि त्या टँजेंटला परपेंडिक्युलर म्हटलं मी. आता ही लाईन परपेंडिक्युलर नाहीये, म्हणजे अशा टाइपमध्ये इलेक्ट्रिक फील्डची लाईन्स कधीही स्टार्ट होणार नाही, ओरिजिनेट होणार नाही. इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स ह्या स्टार्ट होताना नेहमी सरफेसला कशा असतात, चार्जच्या सरफेसला नेहमी कशा असतात, परपेंडिक्युलर. आणि स्टार्ट झाल्यानंतर त्या काय होतात, अशा कर्व होतात. एकदम डायरेक्ट अशा बेंड होऊन येत नाहीत, तर परपेंडिक्युलर डायरेक्शन ना इथं स्टार्ट होतात, नंतर कर्व होतात. आणि सपोज हा निगेटिव्ह असता, तर निगेटिव्ह सरफेस असता तर याच्यावरती लाईन्स येऊन काय होतात, अशा एंड होतात. इथं लाईन येऊन काय झाल्या, इथं टर्मिनेट झाल्या, एंड झाल्या, एंड्स ऑन दी. फॉर निगेटिव्ह चार्ज दी लाईन्स आर इनवर्ड अँड दीज लाईन्स आर also ends on the conductor or terminate on the conductor normally or in perpendicular direction. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स स्टार्ट होताना, म्हणजे ओरिजिनेट होताना किंवा टर्मिनेट किंवा एंड होताना त्या कंडक्टर वरती ह्या परपेंडिक्युलर असतात. मधल्या या रिजन मध्ये त्या कशा असतील, कर्व्ड असतील, पण स्टार्ट एंड होताना त्या कशा असतात, परपेंडिक्युलर असतात. दिस इज द सेकंड प्रॉपर्टी ऑफ दीज लाईन्स. नाव the third characteristic means these lines or electric lines of force neither intersect nor meet each other. कुठल्याही दोन लाईन्स कधीही एकमेकांना अशा इंटरसेक्ट करणार नाहीत, म्हणजे एकमेकांना क्रॉस करून जाणार नाहीत किंवा अगदी एकत्र अशा टचही होणार नाहीत. या टाइप मध्ये lines of force neither intersect nor meet each other. This is the third characteristic. Now the fourth characteristic is such lines of electric lines of force do not passes through conductor or inside the conductor. म्हणजे एक स्पेरिकल मेटल स्पियर आहे, सपोज कंडक्टिंग स्पियर आहे, आणि मग इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स निगेटिव्हली चार्ज आहे. हा इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स या कंडक्टरच्या आतमध्ये कधीही एंटर होत नाहीत. दीज आर टर्मिनेट्स ऑन दी सरफेस ऑफ कंडक्टर. कंडक्टरवरती आलं की एंड होतात ह्या इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्सचा. कंडक्टरच्या आतमध्ये ह्या लाईन्स कधीही पास होत नाहीत किंवा आतून कधीही स्टार्टही होत नाहीत. सो इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट पास थ्रू कंडक्टर. देन अँड बिकॉज ऑफ दिस रिझन इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड दी कंडक्टर इज ऑलवेज झिरो. आणि हे मी कंडक्टिंग मटेरियल साठी सांगतो, लक्षात ठेवा ही कॅरेक्टरिस्टिक. कंडक्टिंग मटेरियल असेल, म्हणजे कंडक्टर असेल, तर त्या कंडक्टरच्या इनसाइडला इलेक्ट्रिक फील्ड ही नेहमी झिरोच असते. याचं रिझन आहे इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स ज्या आहेत ह्या कंडक्टरच्या आतमध्ये कधीही एंटर होत नाहीत, सरफेस वरती येऊन एंड होतात. लाईक दिस, या चार्जच्या सरफेस वरती येऊन ह्या सगळ्या लाईन्स काय होतात, एंड होतात, आतमध्ये जात नाहीत. किंवा स्टार्ट होतानाही या सगळ्या लाईन्स सरफेस पासून स्टार्ट होतात, आतून कधी स्टार्ट होत नाही. इफ दी बॉडी इज कंडक्टिंग, हा कंडक्टिंग असेल तरच ही प्रॉपर्टी अप्लाय करता येते. आणि इनसाइडला या लाईन्स नसल्यामुळं आपण इनसाइड कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज झिरो. एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवा.
इनसाइड कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज झिरो. आणि आपण नेक्स्ट जो पार्ट बघणार आहे आता या लेक्चरमध्ये, त्यामध्ये याचा आणखी तुमचं क्लिअर होईल हा पार्ट की इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड कंडक्टर झिरो का असते. पण इन्सुलेटिंग मटेरियल असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इज नॉट झिरो इनसाइड दॅट मटेरियल. इन्सुलेटिंग असेल तर, आणि त्याच्या आतून इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स पासही होऊ शकतात, कंडक्टर मधून कधीही पास होत नाहीत. हा प्रॉपर्टीचा जो पार्ट आहे तो लक्षात ठेवा व्यवस्थित, एक इम्पॉर्टंट पार्ट होता. नाउ द नेक्स्ट प्रॉपर्टी हियर, द स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड और इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी किंवा स्ट्रेंथ म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड आहे, वीक इलेक्ट्रिक फील्ड आहे, हे सुद्धा आपण या लाईन्स मधून रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे कसं रिप्रेझेंट करणार, सपोज आय कन्सिडर ए एरिया, हा एक एरिया कन्सिडर केला, सरफेस एरिया आहे एस, आणि तोच सेम सरफेस एरिया मी इथं रिप्रेझेंट केलाय, तोच एरिया आहे, तेवढाच आहे, हे दोन्ही सेम आयडेंटिकल सरफेस एरिया आहेत. नाउ हियर द नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू दिस सरफेस किती आहेत, इथं 3 लाईन्स आहेत. अँड नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू दिस सरफेस 1. कोणत्या सरफेस मधून पास होताना म्हणजे कोणत्या पोझिशनला, सरफेस तोच आहे पण कुठल्या पोझिशनला नंबर ऑफ फील्ड लाईन्स जास्त पास होत आहेत बघा, इथं इथं नंबर ऑफ लाईन्स किती पास होत आहेत सरफेस मधून, एकच लाईन पास होते, इथं किती पास होत आहेत, 3 लाईन्स पास होत आहेत. देन ॲट विच पॉइंट और सरफेस इलेक्ट्रिक फील्ड इज स्ट्रॉंग और इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज लार्ज. कुठं इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी स्ट्रॉंग असेल किंवा लार्ज असेल सांगा, साहजिक इथं असणार आहे. इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी स्ट्रॉंग आहे की वीक आहे हे आपण रिप्रेझेंट करतो अकॉर्डिंग टू दी नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स पासिंग थ्रू दॅट सरफेस. एखाद्या सरफेस मधून जाणाऱ्या, म्हणजे हा सरफेस असेल आपला, आणि या सरफेस मधून पास होणाऱ्या ज्या इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स असतात त्या नंबर ऑफ लाईन्स वरून आपण सांगू शकतोय की इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग आहे की वीक आहे. कारण इथं इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग आहे पण या पॉइंटला बघितलं आपण तर इथं इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे, वीक आहे, त्यावरूनही सांगू शकतोय. दॅट वॉज अवर 5th प्रॉपर्टी. नाउ दी 6th प्रॉपर्टी, 6वी प्रॉपर्टी आपण म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय सांगणार आहे, ज्या पॉइंटला म्हणजे मी इथंच रिप्रेझेंट करतो, ज्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स या क्राउडेड असतात. इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स कशा असतात, क्राउडेड असतात. क्राउडेड म्हणजे क्लोजली आहेत, भरपूर आहेत. इथं सपोज हा ए पॉइंट घेतला आणि बी पॉइंट घेतला. आता ए पॉइंटचा विचार केला तर हियर द नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड, जास्त आहेत. बट ॲट द बी पॉइंट these लाईन्स ऑफ फोर्स आर वाईडली सेपरेटेड, लांब लांब आहेत इथं पण इथं क्राउडेड आहेत. म्हणजे आपण याच्यावरून असं सांगणार आहे, इफ दी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड इन अ रिजन, एखाद्या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स क्राउडेड असतील, देन दी इलेक्ट्रिक फील्ड इज स्ट्रॉंग, लार्ज. इलेक्ट्रिक फील्ड कशी असते, स्ट्रॉंग असते, लार्ज असते. अँड ही 6th प्रॉपर्टी झाली. आणि 7th प्रॉपर्टीमध्ये आपण याच्या अपोजिट सांगणार आहे, इफ दी नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर वाईडली सेपरेटेड इन अ रिजन, एखाद्या रिजन मध्ये त्या लाईन्स कशा असतील, वाईडली सेपरेटेड म्हणजे थोड्याच लाईन्स असतील, then that region electric field is weak. इलेक्ट्रिक फील्ड त्या रिजन मध्ये कशी असते, वीक असते. म्हणजे ॲट पॉइंट बी इलेक्ट्रिक फील्ड इज वीक, ॲट पॉइंट ए इलेक्ट्रिक फील्ड इज स्ट्रॉंग. एकदम सिंपल पार्ट आहे हा. लाईन्स जास्त अशा क्राउडेड असतील तर फील्ड स्ट्रॉंग, लाईन्स अशा वाईडली सेपरेटेड असतील तर इलेक्ट्रिक फील्ड वीक असते. या टाइप मध्ये आपण याला रिप्रेझेंट करतो. आणि लास्टची प्रॉपर्टी आहे याची, फॉर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, जर इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, युनिफॉर्म असेल, देन दीज लाईन्स ऑफ फोर्स आर पॅरलल लाईन्स. या लाईन्स ऑफ फोर्स कशा असतात, पॅरलल असतात. आणि ते आपण या टाइप मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. सपोज वी हॅव 2 मेटल प्लेट्स. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये, त्या व्हिडिओच्या लास्ट पार्टमध्ये तुम्हाला युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डचं सांगत होतो, त्यावेळी हे सांगितलेलं. नाव हियर the first plate is positively charged and second plate is negatively charged. Now how the electric field lines are represented. आता इथे इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स इथं दाखवल्या, सिंगल पॉइंट चार्जला दाखवल्या. आता या कंडिशनला कशा ह्या रिप्रेझेंट करणार, मी इथं थोडं एका चार्जसाठी सांगतो, तेच आपण सगळीकडे अप्लाय करूया. Now this is a positive charge and for positive charge electric field lines are in outward direction. For negative charge electric field lines are in
लाईन्स आर इनवर्ड डायरेक्शन. मग दोन्ही आहेत इथं. नाव फॉर दिस पर्पज इथं अजून एक चार्ज आहे पॉझिटिव्ह, याच्याही इथं लाईन्स आहेत ना इथं. अँड देर इज अ रिपल्शन इन बिटवीन दिस टू पार्टिकल्स. सेम पार्टिकल्स आहेत, सेम चार्ज असेल तर रिपल्शन होतं. म्हणजे इथं फर्स्ट चार्जची लाईन आणि सेकंड चार्जची लाईन एकमेकांना या दोन लाईन्स अट्रॅक्ट करतील का रिपेल करतील? रिपेल करतील. म्हणजे ही लाईन इकडं डाऊनवर्डला येण्यापेक्षा काय होईल, वरच्या डायरेक्शननं अशी बेंड होईल, ही लाईन इकडं खालच्या डायरेक्शननं बेंड होईल. पण परत एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्याही लाईन्स आहेत, या लाईन्समुळे या इकडे रिपेल होतील, या इकडे रिपेल होतील आणि त्यामुळं या लाईन्स, थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडा डिस्टर्बन्स येतोय. हिअर दीज लाईन्स आर पासेस स्ट्रेट. या सगळ्याच लाईन्स एकमेकांना अशा रिपेल करत असल्यामुळं नंबर ऑफ चार्जेस आहेत, त्यामुळे या लाईन्स अशा आतमध्ये कशा राहतात, स्ट्रेट राहतात. सो दीज लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. ह्या दोन प्लेटच्या मध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड इथं इंड्यूस होते, ती इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस होताना या टाईपमध्ये इंड्यूस होते, लाईक धिस. ह्या दोन प्लेटच्या मध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस होते त्या इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स, हिअर दीज लाईन्स आर पॅरलल टू इच अदर अँड इक्वली स्पेस्ड. ह्या लाईन्स कशा असतात, इथं पॅरलल असतात. Now here the electric field lines are parallel to each other and we call such electric field as uniform electric field. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जर युनिफॉर्म असेल तर इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स ह्या कशा असतात, एकमेकांना पॅरलल लाईन्स असतात. एवढा पार्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, ह्या पॅरलल लाईन्स कशा रिप्रेझेंट करायच्या म्हणजे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डसाठी त्याचं एक एक्झाम्पल मी फक्त सांगितलं. अँड नाव दिस इज अबाउट दी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्सनाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. आणि मग त्या पिक्चरियल फॉर्ममध्ये इलेक्ट्रिक फील्ड कशी रिप्रेझेंट करायची हे तुमच्या एक आयडिया आले असेल, लक्षात आलं असेल. आपण नेक्स्ट पार्टकडे जातोय आता, चार्ज डिस्ट्रीब्युशन. Now see, the next point is continuous charge distribution. How the charges are distributed on the conductor. म्हणजे आपण एखाद्या बॉडीला चार्ज केले असं म्हणतो. फ्रिक्शन मध्ये दोन ऑब्जेक्ट मध्ये फ्रिक्शन झालं की एक दोन्ही ऑब्जेक्ट काय होतात, चार्ज होतात. इलेक्ट्रॉन्स गेट्स ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर ऑब्जेक्ट. मग या चार्जिंगच्या प्रोसेसमध्ये जे ट्रान्सफर झालेले इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्राचे आलेले आहेत, एक्सेस इलेक्ट्रॉन्स आहेत. सपोज आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, एक स्पियर असेल अँड दिस स्पियर इज निगेटिव्हली चार्ज. ह्या स्पियरवरती चार्जेस कसे आहेत, आता निगेटिव्ह आहेत. एखादं ऑब्जेक्ट निगेटिव्हली चार्ज झाले असं कधी म्हणतो आपण, इफ देर इज एक्सेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि कुठून आलेत तर ते दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्टमधून ते इलेक्ट्रॉन्स यामध्ये ट्रान्सफर झालेले असतात. म्हणजे आता यामध्ये एक्सेस इलेक्ट्रॉन्स आहेत, त्या स्पियरमध्ये काय आहेत, एक्सेस इलेक्ट्रॉन. मग ते कुठं असतील ते इलेक्ट्रॉन्स, फेअर दीज इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे याच्या सरफेसवरती असतील, त्याच्या आतमध्ये गेले असतील, कुठेतरी एका साईडला असतील, सेंटरलाच गेले असतील. हे इलेक्ट्रॉन्स या सरफेसवरती म्हणजे या स्पियरमध्ये कुठे गेलेले असतील, कसे डिस्ट्रीब्यूट झाले असतील. तर त्याचा आन्सर आहे, हा जर स्पियर कंडक्टिंग असेल, हा स्पियर जर कसला असेल, कंडक्टिंग असेल, इफ दिस स्पियर इज ए कंडक्टर देन द इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड ऑन दी सरफेस ऑफ दिस कंडक्टर. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, एक्सेस इलेक्ट्रॉन्स, हे एक्सेस इलेक्ट्रॉन्स हे आतमध्ये मी दाखवलेले नाही आहेत. म्हणजे या स्पियरच्या, किंवा असं दाखवूया सरळ, स्पियर आहे म्हणजे हा 3 डायमेन्शनमध्ये आला स्पियर. अशा स्पेरिकल कंडक्टरच्या सरफेसवरती हे चार्जेस काय असतात, डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. याचा अर्थ असा आहे की these electrons are not present inside the conductor. या कंडक्टरच्या आतमध्ये हे इलेक्ट्रॉन्स कधीही जात नाहीत. म्हणजे तुम्ही एखादा स्पियर घेतलाय, त्याला चार्ज केलंय आणि इलेक्ट्रॉन्स आले त्याच्यावरती, तर ते एक्सेस इलेक्ट्रॉन कुठे आहेत, these electrons are on the surface of conductor. ते इलेक्ट्रॉन्सच्या सरफेसवरतीच असतात, बाहेरच असतात. सरफेसवरती असल्यामुळं त्या इलेक्ट्रॉन्सला आपण जर अशा एखाद्या बॉडीला बाहेरून टच केलं तर आपल्याला शॉक बसतो. का, ते इलेक्ट्रॉन्स नंतर आपल्या बॉडीमध्ये येतात, ट्रान्सफर होतात. आणि मग हे सरफेसवरती इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं आपण असं म्हणतो की कुठल्याही कंडक्टिंग ऑब्जेक्टच्या इनसाइडला एक्सेस इलेक्ट्रॉन प्रेझेंट नसतात. त्याच्या ॲटम मधले असतील इलेक्ट्रॉन,
पण हे जे एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉन दिलेत आपण ते इलेक्ट्रॉन्स त्या कंडक्टिंग स्पियरच्या इनसाइडला कधीही प्रेझेंट नसतात. कुठं असतात ते सगळे? फक्त सरफेसवरती, फॉर कंडक्टर. आणि याचंच रिझन आहे की या इनसाइड दी कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड इज झिरो. मगाशी सांगितलं होतं मी, इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स कंडक्टरच्या आतमध्ये एंटर होत नाहीत म्हणून फील्ड झिरो असते. बट दी ॲक्च्युअल रिझन इज इनसाइड कंडक्टर देर आर नो चार्जेस. कंडक्टरच्या इनसाइडला चार्जेसच नसतात. म्हणजे कोणते? एक्सेस चार्जेस, ज्यांच्यामुळे या बॉडीवरती चार्ज आलाय. ते एक्सेस चार्जेस हे कंडक्टरच्या फक्त सरफेसवरती असल्यामुळं इनसाइड कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज झिरो. हे लक्षात ठेवा. मग इन्सुलेटरचं काय? जर हा इन्सुलेटर असता देन द इलेक्ट्रिक चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड ओव्हरऑल इनसाइड दिस इन्सुलेटर. हे इन्सुलेटर बॉडीच्या आतमध्ये सगळीकडे हे इलेक्ट्रॉन्स काय होतात? डिस्ट्रीब्युट. सरफेसवरती असतात, इनसाइडलाही असतात. अँड दॅट्स वाय इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द इन्सुलेटर इज नॉट झिरो. इन्सुलेटरच्या आतमध्ये आता चार्ज असतात, इन्सुलेटरच्या आतमध्ये ते डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात, सगळीकडे जाऊ शकतात. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द इन्सुलेटर इज नॉट झिरो. लक्षात आलं? कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या बाबतीत काय होतं? आता यामध्येच आणखी एक कंडिशन आहे, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज. आता हे कधी म्हणणार आपण? युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. सपोज एक स्पियर आहे माझ्याकडे, कंडक्टिंग असेल किंवा नॉन कंडक्टिंग असेल. हा काय? एक स्पियर आहे आणि मी याला चार्ज केलं, याच्यावरती इलेक्ट्रॉन्स आलेत आता. अँड नाव इफ दीज इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड लाईक दिस, म्हणजे या स्पियरवरती सगळीकडे सेम अमाऊंटमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेत. कुठेतरी एकाच ठिकाणी जास्त आहेत, एका ठिकाणी कमी आहेत असं नाही, ते सगळीकडे सेम अमाऊंटनं डिस्ट्रीब्यूट झाले. तर याला आपण म्हणणार आहे युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन. त्या बॉडीवरती सगळीकडे हे इलेक्ट्रॉन्स आहेत असे आणि इक्वल अमाऊंटनं डिस्ट्रीब्यूट झाले, सगळीकडे ते डिस्ट्रीब्यूट झालेत. वी कॉल सच डिस्ट्रीब्युशन ॲज युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन. आणि हे असं कधी असतं? इफ देर इज ए परफेक्ट शेप. त्या कंडक्टरला एक सिमेट्रिकल शेप असेल तर, म्हणजे स्पियर आहे, क्यूब आहे, अशा टाईपमध्ये एखादा कंडक्टर असेल, सिलेंड्रिकल कंडक्टर असेल, तर त्याच्यावरती चार्जेस जे आहेत ते युनिफॉर्मली काय होतात? डिस्ट्रीब्यूट होतात. म्हणजे एखादा प्लेन सरफेस आहे तर इथं चार्जेस असे, प्लेट आहे एखादी अशी, त्या प्लेटवरती चार्जेस असे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतात. एका ठिकाणी जास्त, एका ठिकाणी कमी, असं कधी होत नाही. कर्व सरफेस असेल तर इथंही चार्जेस असे युनिफॉर्मली काय होतात? डिस्ट्रीब्यूट होतात. पण कंडक्टर इरेग्युलर शेपचा असेल, सपोज आपल्याकडे कंडक्टर आहे पण तो या टाईपमध्ये, कंडक्टर इज लाईक दिस. कंडक्टर असेल किंवा इन्सुलेटर असेल, या टाईपमध्ये हे ऑब्जेक्ट आहे. इट डू नॉट हॅव एनी पर्टिक्युलर शेप. And that's why if we charge this conductor, then the charges are concentrated more at the sharp edges. जिथं शार्प एज असतात तिथं हे चार्जेस जे आहेत ते लार्ज अमाऊंटमध्ये असतात आणि जिथं फ्लॅट सरफेस आहे, कर्व सरफेस आहे, तिथं चार्जेसचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं. म्हणजे या बॉडीवरती याच्यावरती चार्ज आलेला आहे इथं यासारखा, पण इथं आता चार्जेस त्या बॉडीवरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट नाही झाले. जिथं असे शार्प एजेस असतात, म्हणजे टोकदार भाग असतो जिथं, त्या पार्टवरती, शार्प एजेसवरती चार्जेसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. जसं आपल्या निडलचं, सुईचं टोक असतं, शार्प एज असतो, तसे एज असतील तर तिथं चार्जेसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. म्हणजे इथं इलेक्ट्रॉन जास्त गॅदर झालेत शार्प एजेसवरती. आणि जिथं फ्लॅट सरफेस आहे, कर्व सरफेस आहे, त्या सरफेसवरती इलेक्ट्रॉनचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतं? कमी असतं ॲज कम्पेअर्ड विथ दी शार्प एजेस. आणि मग अशा टाईपमध्ये चार्जेस जर डिस्ट्रीब्यूट झाली, इथं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं कमी आहे. वी कॉल सच डिस्ट्रीब्युशन ॲज नॉन युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन. याला काय म्हणणार आहे आपण? नॉन युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन. युनिफॉर्म कधी? परफेक्ट शेप. एखादा सिमेट्रिकल कंडक्टर असेल, सगळीकडे सेम अमाऊंटमध्ये चार्ज काय होतात? डिस्ट्रीब्यूट होतात. आणि इरेग्युलर शेपचा कंडक्टर असेल, इन्सुलेटर असेल, तर चार्जेस जे आहे ते कसे डिस्ट्रीब्यूट होतात? नॉन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतात. कंडक्टर असतील तर चार्जेस फक्त सरफेसवरती येतात,
इन्सुलेटर असतील, इन्सुलेटर असेल तर चार्जेस हे त्याच्या थ्रू आउट इन्सुलेटर सगळीकडे काय होतात ते डिस्ट्रीब्यूट होतात आणि म्हणून याला म्हटलं आपण कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. म्हणजे कंटिन्युअसली हे काय होत आहेत चार्जेस डिस्ट्रीब्यूट होत आहेत, या टाईपमध्ये आपण याला कंडिशन घेणार आहे. नाव चार्जेस एखाद्या बॉडीवरती आलेत, देन हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट दी चार्ज डेन्सिटी. चार्ज डेन्सिटी हा वर्ड जर यूज केला, डेन्सिटी पण कोणाची, चार्जची डेन्सिटी मला कॅल्क्युलेट करायची. कशी कॅल्क्युलेट करता येईल, आपण पॉप्युलेशन डेन्सिटी कॅल्क्युलेट करतो. एखाद्या ठराविक एरियामध्ये किती नंबर ऑफ पीपल्स आहेत त्याला त्या एरियानं डिवाइड करून आपण ती डेन्सिटी कॅल्क्युलेट करू शकतो, किंवा तो युनिट व्हॉल्यूम मधली डेन्सिटी असेल त्या टाईपमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायची इथं चार्ज डेन्सिटी. आणि याचे परत 3 टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप आहे याचा लिनियर चार्ज डेन्सिटी. पहिला टाइप कोणता आहे, लिनियर चार्ज डेन्सिटी. हे आपण बघणार आहे. सपोज ऑब्जेक्ट एखादा कन्सिडर केला, कंडक्टर एखादा कन्सिडर करायचा आहे. कंडक्टर किती टाइप मध्ये असू शकतो, डायमेन्शन्स मध्ये सांगा. डायमेन्शन म्हणजे काय, तर त्याला लेंथ आहे, ब्रीडथ आहे, विड्थ या टाइप मध्ये, अशा किती टाइप मध्ये असू शकतात. एक थिन वायर आहे, आपल्या हेअर सारखी कमी थिकनेस असलेली एक थिन वायर आहे, लेंथ भरपूर आहे त्याला, पण विड्थ इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर्ड टू लेंथ. अशी एक वायर जर कन्सिडर केली आपण, फॉर दॅट वायर वी कॅन कन्सिडर ओनली लेंथ. अशा वायरसाठी आपण फक्त काय घेऊ शकतोय, लेंथ घेऊ शकतोय. त्याला विड्थ कमी आहे म्हणजे निग्लिजिबलच आहे, नाहीच असं म्हणा त्याला. लेंथ विड्थ नाहीये, क्रॉस सेक्शनल एरिया नाहीये, काही नाहीये. अशा टाईपचा एखादा कंडक्टर असेल, लाईक ए थिन वायर, एखादी वायर असेल आपल्याकडे. सपोज दिस इज ए थिन वायर विच हॅज ओनली लेंथ. या वायरला फक्त काय आहे, लेंथ आहे. याची थिकनेस किंवा विड्थ याची निग्लिजिबल आहे लेंथला कम्पेअर केलं तर. देन वी कॉल सच टाइप ऑफ कंडक्टर्स आर वन डायमेन्शनल कंडक्टर. याला एकच डायमेन्शन आहे, लेंथच आहे फक्त, म्हणून याला काय म्हणतो आपण, वन डायमेन्शनल कंडक्टर. अँड इफ वी चार्ज दिस वायर, या वायरला काय केलं मी, चार्ज केलं. देन व्हॉट इज दी चार्ज डेन्सिटी ऑन वायर. या वायरवरती चार्जची डेन्सिटी किती आहे हे जर विचारलं, देन वी कॅन कॅल्क्युलेट दी डेन्सिटी. सपोज या वायरवरती टोटल चार्ज किती डिस्ट्रीब्यूट केलाय आपण, क्यू. सगळीकडे युनिफॉर्मली तो काय झालाय, डिस्ट्रीब्यूट झालाय. आणि मग या वायरवरती टोटल चार्ज किती आहे, क्यू, आणि वायरची लेंथ किती आहे, एल. देन वी कॅन कॅल्क्युलेट दी चार्ज डेन्सिटी ॲज चार्ज पर युनिट लेंथ. या रेशोला आपण म्हणणार आहे चार्ज डेन्सिटी ऑफ दिस वायर. ह्या वायरवरती असलेल्या चार्जची डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट लेंथ या टाईपमध्ये आपण कॅल्क्युलेट करणार. कारण जनरली डेन्सिटी म्हणजे काय, तर मास अपॉन व्हॉल्यूम हा फॉर्म्युला असतो ना, मास डिवाइड बाय व्हॉल्यूम. ही झाली नॉर्मल आपली डेन्सिटी. पण आपल्याला इथं डेन्सिटी कुणाची काढायची आहे, चार्जची, म्हणून मासच्या ऐवजी काय यूज केलं, चार्ज. नाउ दिस इज व्हॉल्यूम फॉर वायर, लेंथ ओनली. वायरला फक्त काय आहे, लेंथ, एकच डायमेन्शन प्रेझेंट आहे, व्हॉल्यूम तर नाही घेतात, त्यासाठी आपण लेंथ घेतली. सो चार्ज पर युनिट लेंथ इज नथिंग बट द चार्ज डेन्सिटी ऑफ दिस वायर. ह्या वायरची काय मिळते आपल्याला, चार्ज डेन्सिटी. आणि याला फक्त लेंथ असल्यामुळं वी कॉल दिस डेन्सिटी ॲज लिनियर चार्ज डेन्सिटी. याला आपण काय म्हणतोय, फक्त लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणणार आहे. अँड वी यूज लॅम्बडा फॉर दिस लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटीला सिम्बॉल काय यूज करायचं, लॅम्बडा. फॉर्म्युला काय, लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा इक्वल टू क्यू बाय एल. ऑप्टिक्स लाईट टॉपिक संपला की त्या लॅम्बडाचं मिनिंगही विसरायचं. लाईट टॉपिकमध्ये, ऑप्टिक्समध्ये आपण लॅम्बडा सिम्बॉल कशासाठी घेतलं होतं, फॉर वेवलेंथ ऑफ लाईट. नाउ इन इलेक्ट्रोस्टॅटिक द मिनिंग ऑफ लॅम्बडा इज लिनियर चार्ज डेन्सिटी. टॉपिक बदलला की सिम्बॉलचं मिनिंग चेंज होतं, लक्षात ठेवा. लॅम्बडाचं मिनिंग काय, लिनियर चार्ज डेन्सिटी. अँड लॅम्बडा विल बी इक्वल टू चार्ज पर युनिट लेंथ. युनिट फॉर दिस विल बी कुलोम पर मीटर. चार्जचं युनिट कुलोम, लेंथचं मीटर. सो युनिट फॉर दिस लिनियर चार्ज डेन्सिटी इज कुलोम पर मीटर. हे युनिट आपण इथं काय करणार, याला यूज करणार आहे. काही वेळा असं असतं की या कंडक्टरला थोडा युनिफॉर्म नाहीये कंडक्टर, आणि मग याच्यावरती ज्यावेळी आपण चार्जेस डिपॉझिट करतो
त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की याच्यावरचं चार्ज डिस्ट्रीब्युशन हे युनिफॉर्म नाही आहे. आता इथं कसं युनिफॉर्मली चार्ज काय झालेत, डिस्ट्रीब्यूट झालेत, पण याच्यावरती हे चार्जेस युनिफॉर्मली नाही आहेत. नॉन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाले असतील तर ही डेन्सिटी सगळीकडे सेम आहे का? इथं डेन्सिटी कमी आहे, इथं डेन्सिटी जास्त आहे चार्जची. मग अशा वेळी काय करतो आपण, तर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनची मेथड. तुम्हाला फिजिक्स पार्ट 1 मध्ये मॅथमॅटिकल मेथड्स म्हणून जो टॉपिक आहे टूल्स, त्यामध्ये आपण या डेरिव्हेटिव्हचा डिफरन्शिएशन इंटिग्रेशनचं डिस्कशन घेतलेलं आहे. त्यामुळं तिथं जर समजलं असेल तर हा पार्ट लक्षात येईल थोडा. या एवढ्या सेक्शनमध्ये टोटल लेंथ किती आहे कंडक्टरची? L. याची टोटल लेंथ किती आहे? L. तर याचा मी एक स्मॉल पार्ट कन्सिडर केला, वायरचा स्मॉल इलेमेंट, तर त्याला आपण म्हणतो DL. टोटल लेंथ वायरचा त्याचा एक स्मॉल इलेमेंट, स्मॉल पार्ट कन्सिडर केला की त्या स्मॉल पार्टच्या लेंथला काय म्हणतो आपण? DL. आणि या टोटल वायरवरती चार्ज जर Q असेल तर DL वरती असलेला चार्ज आपण लिहितो DQ. हे D म्हणजे डेरिव्हेटिव्ह, स्मॉल पार्ट्स करण्याला काय म्हटलं जातं? डेरिव्हेटिव्ह म्हटलं जातं. तुम्हाला मी या डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन बद्दल थोडं एक पुढचा किंवा त्याच्या पुढचा नेक्स्ट व्हिडिओ असेल, त्यामध्ये तुम्हाला मी एक एक्सप्लेनेशन देतो की ते कसं फाइंड आउट करायचं इलेक्ट्रिक फील्डवरचा. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड एखाद्या वायरमुळं, कंडक्टरमुळं किती असते, सर्क्युलर रिंग आहे, एक सर्क्युलर डिस्क आहे, त्याला चार्ज केलं त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड किती असते, याचं जे व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला याचं थोडं एक्सप्लेनेशन देतो. DQ म्हणजे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचं हे D काय यूज करतो आपण, कशासाठी यूज करायचं, त्याचं थोडं एक्सप्लेनेशन आहे हे. सो ही आता इथे एवढंच लक्षात ठेवा की जर नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असेल तर डेन्सिटी आपल्याला डिफरंट पॉईंटला डिफरंट मिळते आणि मग त्यासाठी असे स्मॉल पार्ट घेऊन त्याची डेन्सिटी कॅल्क्युलेट केली जाते. आणि मग स्मॉल पार्टची लेंथ किती? DL. आणि या स्मॉल पार्टवरती असलेला चार्ज किती? DQ. देन वी कॅन राईट दी लॅम्बडा ॲज डेन्सिटी ऑफ दॅट स्मॉल पार्ट विल बी charge on that small wire will be DQ and length of that small wire will be DL, and this is also the linear charge density if the charge distribution is non-uniform. या टाइप मध्ये याला आपल्याला यूज करता येतं. आता प्रत्येक वेळी कंडक्टर हा 1 डायमेन्शनल आहेच असं नाही, 2 डायमेन्शनल कंडक्टर्सही असू शकतात. कोणत्या टाइपचे कंडक्टर? 2 डायमेन्शनल मीन्स ए कंडक्टर हॅव्हिंग 2 डायमेन्शन्स, लेंथ विड्थ म्हणा किंवा ब्रीथ म्हणा. कशाला असू शकते? तिसरं डायमेन्शन नाही, 2 डायमेन्शन. तुमच्या नोटबुकचं पेज बघा, नोटबुकचं पेज जर तुम्ही कन्सिडर केलं तर त्याला लेंथ आहे, ब्रीथ आहे किंवा लेंथ आहे, विड्थ आहे असं म्हणू शकतोय आपण, पण 3rd डायमेन्शन आहे, त्याची थिकनेस निग्लिजिबल असते. लेंथ भरपूर असते, ब्रीथ भरपूर असते, पण थिकनेस किंवा विड्थ त्याची जी आहे ती कशी असते? एकदम स्मॉल असते, निग्लिजिबल. सच टाइप ऑफ कंडक्टर्स आर नोन ॲज 2 डायमेन्शनल कंडक्टर्स. आणि मग त्याच्यावरून आपण दुसरा एक डेन्सिटीचा टाइप बघणार आहे, सरफेस चार्ज डेन्सिटी. सेकंड टाइप काय आहे डेन्सिटीचा? सरफेस चार्ज डेन्सिटी. आणि याला आपण सिम्बॉल यूज करणार आहे सिग्मा. जसं लिनियर चार्ज डेन्सिटीसाठी सिम्बॉल काय? लॅम्बडा. लाईक दॅट फॉर सरफेस चार्ज डेन्सिटी वी यूज सिम्बॉल सिग्मा. आता इथं जो कंडक्टर आहे आपला तो कसा असतो? 2 डायमेन्शनल. एखादा मेटल प्लेट आहे म्हणा, पत्रा असेल लोखंडी एखादा, आणि थिकनेस खूप कमी आहे त्याची, एकदम थिन आहे, पण त्याला लेंथ विड्थ आहे, म्हणजे याला आहे सरफेस. याला एरिया आहे ना, आता याला फक्त काय होती? लेंथ. बट नाव हिअर वी नो इट्स लेंथ अँड ब्रीथ. म्हणजे आपण याला एरिया आहे, आता एरिया कसा कॅल्क्युलेट करणार? L into B. सो दिस कंडक्टर हॅज सरफेस एरिया. याला एक सरफेस एरिया, हा सगळा सरफेस ला. अँड नाव इफ वी चार्ज दिस कंडक्टर, याला चार्ज केलं तुम्ही तर याच्यावरती चार्जेस डिस्ट्रीब्यूट झालेत, सपोज लाईक दिस. नाव दी चार्जेस गेट्स डिस्ट्रीब्युटेड ओव्हर दी सरफेस. Here charges are distributed over the length, along the length. Length वरती डिस्ट्रीब्यूट झाले होते. Now here the charges are distributed over the surface. ह्या पूर्ण प्लेटच्या सरफेस वरती चार्जेस काय होणार?
डिस्ट्रीब्यूट होणार. अँड नाव वी कॅन से दॅट दिस सच चार्ज डेन्सिटी इथं असेल तर अशा कंडिशनला देन वी कॉल सच टाइप ऑफ चार्ज डेन्सिटी ॲज सरफेस चार्ज डेन्सिटी. कारण याला आता सरफेस एरिया आहे. अँड वी कॅन कॅल्क्युलेट दिस डेन्सिटी ॲज सपोज या प्लेटवरती टोटल चार्ज किती आहे Q. then we can say that surface charge density sigma will be charge per unit area. Charge per unit area is nothing but the surface charge density. Charge density आहे पण कसली surface charge density. इथं कसली म्हणतो लिनियर कारण फक्त लेंथ आहे. charge per unit length. Now there is a area. So this density will be surface charge density and this surface charge density sigma will be charge per unit area. मग हा कंडक्टर कसलाही असेल एखाद्या स्पेरिकल सरफेस वरती असेल चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेले त्याला यूज करू शकतो. एरियाचा फॉर्म्युला डिफरंट असेल. पण काही वेळा असंही होतं की सरफेस आहे कंडक्टरला पण चार्जेस डिस्ट्रीब्यूट होताना नॉन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेत. म्हणजे इथं डेन्सिटी स्मॉल आहे कमी आहे इथं डेन्सिटी लार्ज आहे. अशा वेळी काय करायचं तीच मेथड डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनची. इथं मी स्मॉल सरफेस एरिया सपोज याचा टोटल सरफेस एरिया यस हा कंप्लीट सरफेस एरिया किती आहे यस मी याचा हा स्मॉल सरफेस एलिमेंट कन्सिडर केला. याचा एक स्मॉल पार्ट घेतला आणि या स्मॉल पार्टचा सरफेस एरिया ds. डी आधी जोडायचा डेरिव्हेटिव्ह याला म्हणतो आपण. So this small surface area has surface area ds and charge on this small surface is dq. Total surface वरचा चार्ज किती आहे q. Total surface area s. आता त्याचा एक आपण स्मॉल पार्ट कन्सिडर केला ds त्याचा एरिया आणि याच्यामध्ये असलेला चार्ज किती dq. तर या स्मॉल पार्टची डेन्सिटी टोटल नाही म्हणत मी या एवढ्याच पार्टची डेन्सिटी सरफेस चार्ज डेन्सिटी कशी लिहिणार सिग्मा विल बी charge on that small surface will be dq and area of that small surface is ds. यालाही आपण सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणतो कधी जर नॉन युनिफॉर्मली चार्जेस डिस्ट्रीब्यूट झाले तर त्याचा एक स्मॉल पार्ट कन्सिडर करायचा आणि त्याची डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची. किंवा इथं कन्सिडर केलं तर इथं चार्ज dq म्हटलं आपण पण ते चार्जेस स्मॉल असणार आहेत इथं लार्ज असणार त्या टाईपमध्ये डेन्सिटी प्रत्येक ठिकाणी काय मिळते आपल्याला डिफरंट मिळते. आणि मग याला युनिट काय घेणार फॉर दिस चार्ज युनिट कुलोम एरियाचं युनिट कुलोम मीटर स्क्वेअर. सो युनिट फॉर दिस सरफेस चार्ज डेन्सिटी इज कुलोम पर मीटर स्क्वेअर या टाईपमध्ये यूज करायचं. अँड देर आर सम ऑब्जेक्ट्स ऑर कंडक्टर्स हॅव्हिंग 3 डायमेन्शन्स. अशी कुठली ऑब्जेक्ट्स आहेत ज्याला 3 डायमेन्शन्समध्ये आपण दाखवतो क्यूब. क्यूब बेस्ट एक्झाम्पल आहे ज्याला आपण किती डायमेन्शन्स आहेत असं म्हणतो 3 डायमेन्शन्स. 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट झालं हे क्यूब. किंवा स्पियर. स्पियर इज सॉलिड स्पियर म्हटलं मी तर सॉलिड स्पियर हा सुद्धा एक 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे बिकॉज द ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग व्हॉल्यूम. ज्या ऑब्जेक्ट्सना व्हॉल्यूम असतो त्यांना म्हणतो आपण 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. ज्यांना लेंथ ब्रीथ विड्थ असते किंवा स्पेरिकल कंडक्टर असेल तर त्याला व्हॉल्यूम असतो. आणि मग अशा कंडक्टरची डेन्सिटी असेल तर त्याला म्हणतो आपण व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. म्हणजे चार्ज डेन्सिटीला आपण व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी कधी म्हणणार इफ द कंडक्टर इज 3 डायमेन्शनल. क्यूब स्पियर सारखा असेल तर त्याला काय म्हणतो आपण व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी म्हणतो. याला सिम्बॉल आपण यूज करणार आहे रो. रेजिस्टिव्हिटीसाठी सिम्बॉल यूज करतो आपण बघा तुम्ही ऐकलं असेल रो RHO. ते रो सिम्बॉल आपण या व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीसाठी यूज करणार आहे. अँड हिअर आता या कळालं असेल तुम्हाला चार्ज पर युनिट व्हॉल्यूम व्ही स्टँड्स फॉर व्हॉल्यूम. दिस इज द फॉर्म्युला यूज्ड फॉर व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. आणि स्मॉल पार्ट कन्सिडर केला एखादा म्हणजे नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूटसाठी तर dq/dv लिहू शकतोय आपण. म्हणजे नॉन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाले की स्मॉल पार्ट घ्या त्याच्यावरती चार्ज dq आणि त्या स्मॉल पार्टचा व्हॉल्यूम dv या टाईपमध्ये घेऊ शकतोय. युनिट विल बी कुलोम पर मीटर क्यूब. क्यूबिक मीटर कुलोम पर क्यूबिक मीटर हा युनिट आपण याच्यासाठी घेऊ शकतो कशासाठी व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीसाठी. आणि हीच डेन्सिटी आपल्याला मॅक्झिमम यूज करायची. ही कधी यूज करायची डेन्सिटी कळालं जर ऑब्जेक्ट कसं असेल 3 डायमेन्शनल असेल. सरफेस चार्ज डेन्सिटी कधी जर ऑब्जेक्ट 2 डायमेन्शनल असेल तर म्हणजे ज्याला फक्त सरफेस आहे एरिया आहे व्हॉल्यूम नाही त्याला इथं व्हॉल्यूम आहे. आणि लिनियर चार्ज डेन्सिटी कधी इफ द कंडक्टर हॅज ओनली लेंथ 1 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. या टाईपमध्ये चार्ज डेन्सिटी आपण 3 डिफरंट कंडिशनला यूज करतो.
सरफेस व्हॉल्यूम अँड लिनियर चार्ज डेन्सिटी. याचं मी जास्त सांगितलं नाही म्हणजे का, तर हे कळालं असेल तुम्हाला, याच्यावरती चार्ज आता डिस्ट्रीब्यूट झालेत आणि मग याची चार्ज डेन्सिटी इथं या कंडक्टरवरती असलेली चार्जची डेन्सिटी किती आहे हे विचारलं तर फॉर्म्युला घ्या चार्ज पर युनिट व्हॉल्यूम, कारण याला आता व्हॉल्यूम आहे. आणि मग याच्यावरती जर नॉन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाले तर एखादा स्मॉल सरफेस घ्यायचा, त्याचा व्हॉल्यूम dv आणि या स्मॉल पार्टवरती असलेला चार्ज dq, कारण टोटल चार्ज किती होता याच्यावरती q होता. त्या टाईपमध्ये आपण ही डेन्सिटी घेऊ शकतो. ओके, these are the three types of charge density that we use in the electrostatics.